लोकसभा आणि विधानसभेत एकनाथ शिंदे यांच्या नकार घंटेमुळे मनसे महायुतीत सहभागी होऊ शकली नाही अशी माहिती आता सूत्रांनी दिली आहे। यावर राज ठाकरेंच्या उपस्थितीत झालेल्या मनसेच्या बैठकीमध्ये चर्चा झाली। त्यात विधानसभेत मनसे आणि शिंदेंचे उमेदवार एकमेकांसमोर उभे राहिल्यानं दोघांचंही नुकसान झाल्याचं मत मांडण्यात आलं। आता आगामी पालिका निवडणुकीसाठी मनसे भाजप युती चाचपणीवरही चर्चा करण्यात आली आहे। त्यामुळे महापालिका निवडणुकीत मनसे महायुतीत सहभागी होण्याची शक्यता आहे। उद्धव ठाकरे यांच्यासोबत युतीचे दोर कापले गेल्याचा सूर बैठकीत उमटल्याची माहिती समोर येते। तर मनसेच्या बैठकीमधली ही इनसाइड स्टोरी नेमकी काय सांगते आपण नजर टाकूया। तर लोकसभा विधानसभेत शिंदेंमुळे मनसेची महायुतीतली एंट्री रखडली असं सूत्रांचं म्हणणं आहे। महापालिका निवडणुकीत युतीची चर्चा झाली। इतर वाटाघाटीसाठी टीमची नेमणूक करण्यात येणार आहे। याशिवाय पहिल्या फळीतील नेत्यांची टीम ही राजकीय स्थितीचा आढावा घेणार आहे। तर विधानसभेत मनसे आणि शिंदेंचे उमेदवार एकमेकांविरोधात उभे राहिले, त्यामुळे उद्धव ठाकरेंना फायदा झाल्याचं निरीक्षण या बैठकीमध्ये नोंदवण्यात आलंय। तर महापालिका निवडणुकीत भाजपशी युती करायला मनसे सकारात्मक आहे असे संकेत बैठकीतनं मिळत आहेत। मोदींचं नेतृत्व, हिंदुत्वाचा मुद्दा यावरून मनसे भाजपसोबत जाण्याची शक्यता आहे। उद्धव ठाकरेंसोबत युतीचे दोर कापले गेल्याचं बैठकीमध्ये मत व्यक्त करण्यात आलं। दरम्यान मनसे नेते संदीप देशपांडेंनी युती संदर्भात विचारलं असता महापालिका निवडणुकीसाठी युती करण्याबाबत राज ठाकरेच निर्णय घेतील अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली। बघूया। मुळात असं आहे की दोन ठाकरे एकत्र येतील का नाही येतील का, मला वाटतं या चर्चा आमच्यापेक्षा मीडियामध्ये जास्ती दिसतात। पक्षांतर्गत तरी मला अशी कुठली चर्चा किंवा सूर जाणवला नाही। पण युती करायची नाही करायची, करायची तर कोणाबरोबर करायची याचा निर्णय राजसाहेब घेतील आणि याच्याबद्दल पक्षामध्ये विचारमंथन होईल। दरम्यान तुम्ही एकनाथ शिंदेंना दोष देणार असाल तर आम्ही ऐकणार नाही असं म्हणतात शिवसेना आमदार योगेश कदम। विधानसभा निवडणुकीमध्ये मनसेमुळेच आमचे 10 उमेदवार पडले असं योगेश कदम यांनी म्हटलेलं आहे। लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी बिनशर्त पाठिंबा हा त्यावेळेस महायुतीला दिला होता। विधानसभेच्या वेळेस किंवा लोकसभेच्या वेळेसच हा पाठिंबा जाहीर करत असताना त्यांनी सांगितलं होतं की हा पाठिंबा फक्त आणि फक्त लोकसभेच्या निवडणुकीपुरताच आहे, पुढचे निर्णय आम्ही नंतर घेऊ। मग त्याच वेळेला त्यांनी खरं तर विधानसभेची देखील त्यांनी युती जाहीर करायला हवी होती, म्हणजे त्यांच्याच मनामध्ये संभ्रम होता। त्यांनाच विधानसभेच्या निवडणुकीच्या बाबतीमध्ये त्यांना निर्णय घ्यायचा नव्हता। त्यामुळे आता सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांवरती आरोप करून मला वाटतं आपण कुठेतरी येणाऱ्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, आपलं ध्येय जर का एकच असेल, हिंदुत्व जर का तुमचा खरा मुद्दा असेल, तर मला वाटतं आपण हिंदुत्ववादी पक्षाच्या सोबत किंवा हिंदुत्ववादी युतीसोबत आपण आलं पाहिजे असं आमचं प्रामाणिक मत आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।